श्रीनगर पासून जम्मू पर्यंत प्रवास करण्यासाठी आता रेल्वे उपलब्ध आहे आणि याच रेल्वेमधून जात असताना स्वर्गामधून प्रवास करत असल्याचा अनुभव सध्या येतोय। चारही बाजूला बर्फाच्छादित प्रदेश आणि त्याच्या मधोमधून धावणारी ही ट्रेन हा अनुभव परदेशामध्ये नाही तर आता काश्मीरमध्ये देखील आपल्याला घेता येणार आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्यासोबत इथली सफर करूया। सध्या तुम्ही हे जे चित्र बघताय किंवा हे दृश्य जे बघताय ते दृश्य परदेशातलं नाही आहे। परदेशात आपण अनेक वेळा असं चित्र बघितलेलं आहे, दृश्य बघितलेली आहेत ज्यामध्ये संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेशामधून एखादी ट्रेन जाते। पण सध्या मी आहे काश्मीरमध्ये आणि काश्मीरमध्ये जी उधमपूर, श्रीनगर आणि बनिहालपर्यंत बारामुल्लापर्यंतची जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवरचं हे दृश्य आहे। अतिशय मनाला लोभवून टाकणारं, भुलवून टाकणारं असं हे दृश्य आहे। चारही बाजूंना जिथे आपण पाहू तिथे केवळ आणि केवळ बर्फच आपल्याला दिसतोय। म्हणूनच काश्मीरला भारताचं स्वर्ग मानलं जातं आणि इतरत्र भारतात हे कुठेही चित्र आपल्याला बघायला मिळणार नाही जे चित्र केवळ काश्मीरमध्ये बघायला मिळते। काश्मीरची ही जी रेल्वे मार्गिका आहे त्याचा शेवटचा टप्पा कतरा ते बनिहाल हा सुरू होणार आहे आणि याच रेल्वे मार्गावरून सध्या आम्ही देखील प्रवास करतो। एक स्पेशल ट्रेन आम्हाला देण्यात आलेली आहे, त्या स्पेशल ट्रेनमधून हा प्रवास आमचा सुरू आहे। खरं म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून या संपूर्ण मार्गावरचे जे ऑपरेशन्स आहेत म्हणजे जे रेल्वे वाहतूक आहे ती बंद करण्यात आली होती कारण की प्रचंड बर्फ होता। आता देखील ट्रॅकवर आणि ट्रॅकच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात बर्फ आहे, पण आता ही रेल्वे मार्गिका पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि हे विहंगम दृश्य बघण्याचं भाग्य इथे आम्हाला मिळतंय कारण की कोणीही पर्यटक जो काश्मीरमध्ये येतो तो आता याच ट्रेनने प्रवास करू शकणार आहे आणि हे सगळं चित्र याची देही याची डोळा बघण्याचं भाग्य आता सगळ्यांनाच मिळणार आहे, सगळ्या भारतीयांना मिळणार कारण की ट्रेन ऑपरेशन आता सुरू झालेले आहेत आणि हेच ट्रेन ऑपरेशन सुरू झाल्याच्या नंतरचं श्रीनगर, जम्मू, काश्मीर ह्याचं जे बर्फाच्छादित दृश्य आहे ते आम्ही आता बघत आमचा प्रवास सुरू ठेवलेला आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, जम्मू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।